तर आपल्यासोबत संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी विजय चिडे हे जोडले गेलेले आहेत। विजय, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? नक्कीच विजय, संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं मराठा फॅक्टर हा खूप गाजला आहे आणि मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिका आणि नंतर त्यांनी बदललेली भूमिका या सगळ्या गोष्टी पाहता मतदानावरती या सगळ्याचा परिणाम कसा काय होऊ शकतो? नक्कीच जान्हवी, जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर जो आहे तो चालल्याचं पाहायला मिळालं होतं। लोकसभेमध्ये ती परिस्थिती निर्माण झाली होती। विधानसभेचं मतदान जे आहे ते आज सकाळपासून सुरुवात झाली आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या 9वी मतदारसंघामध्ये जे आहे ते मोठा प्रतिसाद जो आहे तो मतदाराकडून आता पाहायला मिळत आहे। संदीपान भुमरे यांनी देखील आपलं मतदान जे आहे ते दिलेलं आहे। त्यामुळे आता अतुल सावे हे देखील मतदान करण्यासाठी आता केंद्रावरती पोहोचले आहेत आणि त्यामुळे आता संपूर्ण राजकीय नेते जे आहेत ते आता मतदान केंद्रावरती पोहोचत आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या पूर्वी रिंगणामध्ये उमेदवार उतरणार अशी घोषणा केली होती। मात्र जातीचं समीकरण न जुळल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली होती। त्यामुळे पाडापाडीची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली होती। एका क्षणासाठी तुम्हाला थांबवते विजय, मी एका मिनिटासाठी तुम्हाला